नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा योग्य क्रम आपल्याला ओळखायचा आहे। राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 2 धडगाव तळोदा नंदुरबार। हा काय बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा योग्य क्रम आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे धडगाव तळोदा आणि नंदुरबार। जर भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे 12 असेल त्याचवेळी अनुक्रमे ग्रीनिच व आंतरराष्ट्रीय वाररेषा या रेखांवर वेळ कसा असेल? तर बघा त्या ठिकाणी सकाळी बघा 6:30 आणि सायंकाळी 6:30 वाजलेले असतील। उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब विभागाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर यांना म्हणतात व्यापारी वारे। लक्षात ठेवा, उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब विभागाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? व्यापारी वारे असे म्हणतात। काय म्हणतात? व्यापारी वारे। खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या जाती 1952च्या फार पूर्वी नष्ट होणार आहेत असं जाहीर करण्यात आलं होतं? तर कोणते होते बघा? ऑप्शन्स क्रमांक 1 आशियामधील चित्ता। लक्षात ठेवा, कोणत्या प्राण्यांच्या जाती 1952च्या फार पूर्वी नष्ट होणार आहेत असं जाहीर करण्यात आलं होतं? तर आशियातील चित्ता। पुढचा प्रश्न आहे बघा, आंतरराष्ट्रीय सौरयुती त्याला आपण म्हणतो ISA बाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही विचारलंय? तर बघा युती 121 सौर संसाधनाच्या समृद्ध देशांची एकदम बरोबर आहे। हे सर्व देश कर्कवृत्त आणि विषुववृत्तामध्ये अंशतः आणि पूर्ण समाविष्ट आहेत। तर बघा हे विधान काय बघा बरोबर नाही आहे, म्हणजे हे चुकीचं विधान आहे। भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी संयुक्तपणे ही युती सुरू केली होती, हे सुद्धा काय बघा विधान बरोबर आहे। भारत अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान उपक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? तर हा जो काय बघा हा 2004 मध्ये चालू करण्यात आला होता। केव्हा? 2004 मध्ये चालू करण्यात आला होता। जेव्हा एखादा ध्वनी तरंगाचं संपीडन दृढ भिंतीवर आदळेल तेव्हा त्याचं प्रतिबिंबित रूप कसं असेल? तर त्याच्या अवस्थेमध्ये काहीच बदल होणार नाही बघा, त्याच्या अवस्थेमध्ये काहीच बदल होणार नाही, म्हणजे काय अवस्था बदल होणार नाही। थॉम्सनच्या अणुप्रकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात? थॉम्सनच्या अणुप्रकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात? तर एकूण अणूची तटस्थता। लक्षात ठेवा, जे काही अणू आहेत त्याची तटस्थता आपल्याला त्यामधून समजते। पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कृतीय प्रक्रियेमध्ये अलैंगिक जननाद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळाद्वारे प्रजनन केल्या जाते, म्हणजे कशामध्ये प्रजनन केल्या जाते? राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक 4 ग्राफ्टिंग। लक्षात ठेवा, ग्राफ्टिंगमध्ये हे केलं जातं। नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण। तर मित्रांनो, आपल्या मोबाईलमध्ये जर अनअकॅडमी ॲप्लिकेशन असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर डाउनलोड करा प्ले स्टोअरमध्ये जाऊन। आणि जर तुम्हाला रोज फ्री क्लास बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या फ्री क्लासची लिंक आणि प्रोफाईलची लिंक टाकलेली। या ठिकाणी बघा प्रहार नावाची जी काही राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे तिची टेस्ट सिरीज आलेली आहे बघा आपल्यासाठी। 14 तारखेला असणारे सकाळी 10 ते 12 वाजे दरम्यान। त्याचबरोबर विजेता मेगा टॅलेंट हंट टेस्ट असणारे संयुक्त पूर्व परीक्षेसाठी ही 13 मेला असणारे। या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुमची जर 1 ते 3 रँक आली तर तुम्हाला 100% सबस्क्रिप्शन आहे। 4 ते 13 रँक आली तर 75%, 14 ते 20 आली तर 50% स्कॉलरशिप या ठिकाणी मिळणार आहे। जर तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर आयकॉनिक सबस्क्रिप्शन घ्या मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला भरपूर फायदे मिळणार आहेत। त्याचप्रकारे अनअकॅडमीची यशाची किल्ली नावाची बॅच आपल्यासाठी चालू झालेली आहे। यामध्ये जे काही टॉप एज्युकेटर्स आहे ते आपल्याला शिकवणारी ही कंबाईन एक्झामसाठी असणारी बॅच। त्यानंतर अनअकॅडमीचं अपकमिंग जे काही एक्झाम आहेत त्याच्या आपल्याला तारखा या ठिकाणी टाकण्यात आल्या आहेत, याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा। आणि मित्रांनो बघा, जर तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर घेऊन टाका या ठिकाणी। जर तुम्ही ऑफलाईन क्लास लावले तर भरपूर खर्च येतो मित्रांनो। या ठिकाणी पोलीस भरती, तलाठी भरती, त्यानंतर MPSC सगळं काय या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहे। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत। 1 महिना सबस्क्रिप्शन, 3 महिने, 6 महिने, 12 महिने, 24 महिन्यासाठी फक्त आपला रेफरल कोड यूज करू शकता। आपला रेफरल कोड आहे बघा SMBTN, हा काय आपला रेफरल कोड आहे। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा सगळ्या लिंक टाकलेल्या आहेत। आणि अनअकॅडमीच्या आपल्या प्रोफाईलची सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच आपल्या अनअकॅडमीच्या प्रोफाईलच्या लिंकला जाऊन तुम्ही फॉलो करा। लिंक सगळी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली। खालीलपैकी कोणता प्रोटोझोअन रोग आजारी TCTC माशी चावल्यामुळे होतो? कोणती TCTC माशी चावल्यामुळे होतो? प्रोटोझोअन रोग। तर राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक 1 स्लीपिंग सिकलनेस। लक्षात ठेवा, स्लीपिंग सिकलनेस हा TCTC माशी चावल्यामुळे होतो। कुशिकांचे सर्वप्रथम वर्णन खालीलपैकी कोणी केलं? म्हणजे कुशिका असतात, जे काही पेशी असतात त्यांचं सर्वप्रथम वर्णन कोणी केलं होतं? तर आपल्या सर्वांना माहिती आहे रॉबर्ट हुकने सर्वप्रथम याचं किंवा शोध लावला होता। कोणी? रॉबर्ट हुक यांनी। पुढचा प्रश्न आहे बघा,
समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये पेशीत आणि ऊतीत K+ आयनांची संहती टिंबटिंब आणि Na आयनांची संहती टिंबटिंब असते. महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक. तर या ठिकाणी बघा अधिक असते आणि कमी असते. बघा K+ आयनांची संहती अधिक असते आणि Na आयनांची संहती कशी असते, कमी असते समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये पेशी आणि ऊतीमध्ये. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणास टर्पेनॉइड समजलं जातात? खालीलपैकी कोणाला टर्पेनॉइड समजले जाते? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक 3. दोन्ही मेथनॉल आणि अजीवनसत्वाला काय टर्पेनॉइड्स समजलं जातं. तर या ठिकाणी बघा आपल्याला कोणता निकष चुकीचा आहे ते ओळखायचं आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर असली पाहिजे, एकदम बरोबर आहे. त्या व्यक्तीने उच्च न्यायालयामध्ये 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे, हे एकदम बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे, हे चुकीचे आहे बघा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. जगातील सर्वात मोठा अपृष्ठवंशीय कणाहीन प्राणी टिंबटिंब हा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 3 कोलोसल स्क्विड. लक्षात ठेवा हा प्राणी अपृष्ठवंशीय आणि कणाहीन प्राणी आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, डायरेक्ट पेपरमध्ये पडू शकतो. टिंबटिंब यांनी पहिली कापड गिरणी सुरू केली होती. टिंबटिंब यांनी पहिली कापड गिरणी चालू केली होती. तर बघा कावसजी दावर यांनी पहिली कापड गिरणी चालू केली होती. कावसजी दावर यांनी. महाराष्ट्रातील खालील प्रदेशांची त्यांच्या वार्षिक सरासरी पर्जन्य प्रमाणानुसार उतरत्या क्रमाने मांडणी असलेला योग्य पर्याय कोणता आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 कोकण, विदर्भ, खानदेश, मराठवाडा. कोकण, विदर्भ, खानदेश, मराठवाडा. पुढचा प्रश्न आहे बघा 2013-14च्या आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचा निर्यातीमधील वाटा सर्वात जास्त आहे? कोणत्या राज्याचा निर्यातीमधील वाटा सगळ्यात जास्त होता? तर गुजरात राज्याचा निर्यातीतील वाटा सर्वात जास्त होता बघा. पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात व कोणत्या कलमामध्ये केंद्र राज्य आर्थिक व्यवहारासंबंधित तरतुदी करण्यात आलेल्या आहेत? तरतुदी करण्यात आल्या आहेत. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 12 आणि 13व्या भागात कलम 264 ते 307. लक्षात ठेवा कलम 264 ते 307 मध्ये करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न काय बघा खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली तसेच भारतातील केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. लक्षात ठेवा 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. महाराष्ट्र शासनाने 5 सेवानिवृत्तीचं वय, काय प्रश्न आहे बघा सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्ष असं वाढवलेलं आहे. तर राईट आन्सर आहे बघा ए प्रवर्गामधील जे काय अधिकारी आहेत त्यांचं. केंद्राकडून राज्यांना निर्णय देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी टिंबटिंबकडून घेतलेली आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 3 1935चा भारत सरकार कायदा. लक्षात ठेवा 1935चा भारत सरकार कायदा घटनाकारांनी याच्याकडून घेतले आहे. पुढचा प्रश्न आहे बघा संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड टिंबटिंब या दिवशी करण्यात आली. टिंबटिंब या दिवशी करण्यात आली. राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक 2 29 ऑगस्ट 1947 या रोजी करण्यात आली होती. 29 ऑगस्ट 1947ला. पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्काच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 J.B. कृपलानी होते. लक्षात ठेवा J.B. कृपलानी हे मूलभूत हक्काच्या उपसमितीचे अध्यक्ष होते. जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वाशी विरोधी असेल तर असा कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो? असा कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक 1 अल्ट्रा व्हिरस या नावाने ओळखला जातो. कोणत्या? अल्ट्रा व्हिरस. 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तारीख बघा 11 डिसेंबर 1946. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली होती. कोणाची? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या दरम्यान संविधानाचे सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली होती? काय? भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या दरम्यान संविधानाचे सल्लागार म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 1 B.N. राव यांची नियुक्ती करण्यात आली होती. आगरकर पंडिता रमाबाईंनी काढलेल्या कोणत्या संस्थेचे हितचिंतक होते? कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते?
तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 शारदा सदन. कोणतं होतं ते? शारदा सदन. पुढचा प्रश्न आहे बघा, संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव कोणी सुचवलं होतं? संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव खालीलपैकी कोणी सुचवलं होतं? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 JB कृपलानी. लक्षात ठेवा, JB कृपलानी. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल होते. बघा, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशनं झाली? तर टोटल बघा 11 अधिवेशनं झाली. लक्षात ठेवा, 11 अधिवेशनं झाली. संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना टिंबटिंब रोजी स्वीकारली. संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना टिंबटिंब रोजी स्वीकारली. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 22 जुलै 1947ला स्वीकारली. कधी? 22 जुलै 1947ला. भारतीय राज्यघटना कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित कडून प्रकाशित केली जाते. तर वैधानिक विभागाकडून काय केली जाते? प्रकाशित केली जाते. वैधानिक विभाग. नागरिकत्व, इथं बघा नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी टिंबटिंबपासून लागू करण्यात आल्या. टिंबटिंबपासून लागू करण्यात आल्या. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक, या ठिकाणी बघू शकता ऑप्शन क्रमांक 3 26 नोव्हेंबर 1949. राजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या? कोणता मतदारसंघ होता? तर केंद्रीय प्रांतामधून त्या निवडून आल्या होत्या. केंद्रीय प्रांत. पुढचा प्रश्न आहे बघा, 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज बघितलं होतं? कोणत्या व्यक्तीने कामकाज बघितलं होतं? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी कामकाज बघितलं होतं. बघा, कोणी? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी. पुढचा प्रश्न डायरेक्ट पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची जी काही निवड पद्धती, कोणाची? राज्यपालाची, ही कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? राज्यपाल. तर राईट आन्सर आहे बघा कॅनडा या देशाकडून स्वीकारलेली. बघा, राज्यपाल कोणत्या? कॅनडा. लिहून ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 वल्लभभाई पटेल हे संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष होते. कोण? वल्लभभाई पटेल. संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या? संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक 1 टोटल 22 समित्या तयार केल्या होत्या. किती? 22 समित्या. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेमध्ये विशेष प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं? कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेमध्ये विशेष प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं? तर शीख. लक्षात ठेवा, शीख. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताचा राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष विचारलेत आपल्याला. तर कोण होते बघा? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते. कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 BN राव. लक्षात ठेवा, BN राव होते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हती? तर राईट आन्सर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. बघा, भारतीय संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते. बघा, कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा टिंबटिंबमध्ये निर्माण झाली. तर राईट आन्सर आहे बघा, भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा निर्माण कधी झाली होती? ऑप्शन क्रमांक 1 1946च्या कॅबिनेट मिशन योजने अन्वये. लक्षात ठेवा, 1946ला जी काही कॅबिनेट मिशन झाली त्यानुसार. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठकी तत्व टिंबटिंब राज्य घटनेवरून स्वीकारण्यात आलेलं आहे. तर संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठकी तत्व ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून स्वीकारण्यात आलेलं आहे. कोणत्या? ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न एकदम महत्त्वाचा आहे, भारतीय राज्यघटना टिंबटिंब रोजी स्वीकारण्यात आली. भारतीय राज्यघटना टिंबटिंब रोजी स्वीकारण्यात आली. तर राईट आन्सर आहे बघा 26 नोव्हेंबर 1949 रोजी
भारतीय राज्यघटना कधी 26 नोव्हेंबर 1949, इथं ऑप्शन क्रमांक 1 बघू शकता, 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली. भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2, 9 डिसेंबर 1946ला पहिलं अधिवेशन झालं. केव्हा? 9 डिसेंबर 1946 रोजी. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आलं होतं? पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आलं होतं? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4, फ्रँक अँथोनी यांना मनोनीत करण्यात आलं होतं. कोणाला? फ्रँक अँथोनी यांना. टिंबटिंब भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. तर कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे कोण होते? अध्यक्ष होते. कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो या व्हिडिओची मुद्दाम मी मध्ये नंबर सांगतो कारण की तुम्ही शेवटपर्यंत बघत आले आहेत. आपला व्हॉट्सअप नंबर आहे बघा 82 75 55 82 83. किती? 82 83. यावरती तुम्ही मला मेसेज करा. हा मेसेज केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नवीन नोकरी आली एखादी तर त्याची माहिती, त्याचबरोबर तुम्हाला या व्हिडिओची PDF सुद्धा मिळणार आहे आणि तुम्हाला ग्रुपला ॲड करत जाणार. त्या ठिकाणी नवीन नोकरी जाहिराती आल्या आपण टाकत असतो आणि आपले लाईव्ह क्लासेस होत असतात अनअकॅडमीला, त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. त्यामुळे बघा यावर तुम्ही नक्की मेसेज करा. एकदा सांगतो मी, याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा, नंबर सेव्ह करा. पुढचा प्रश्न आहे बघा, अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही असं कोणी म्हटलेलं आहे? तर असं म्हटलेलं बघा प्रोलास्की यांनी. अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही असं प्रोलास्की यांनी म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य जर्मनीचा वायमर राज्यघटनेमधून स्वीकारलं आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3, प्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना. भारतीय राज्यघटनेने कोणतं वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटनेकडून स्वीकारलं आहे? तर प्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना. खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरिश राज्यघटनेकडून घेतलेली नाही? खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरिश राज्यघटनेकडून घेतलेली नाही विचारले आपल्याला. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1, मूलभूत अधिकार घेतलेली नाहीत. बाकीचं बघा, मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत, राज्यसभेवर सदस्यांचे राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशन, हे सगळं बघा आयरिश राज्यघटनेमधून घेतलेलं आहे. परंतु जे काही आपले मूलभूत अधिकार आहेत ते घेतलेले नाही आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे? कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4, अमेरिका या देशाकडून स्वीकारलेला आहे. भारतीय संविधानकर्त्यांनी केंद्राकडून राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती कल्पनाच्या संविधानातून घेतलेली, म्हणजे कोणत्या संविधानातून घेतली आहे? राईट आन्सर आहे बघा कॅनडा, ऑप्शन क्रमांक 4, कॅनडाच्या संविधानातून घेतली आहे. पुढचा प्रश्न काय बघा, कायद्याचे राज्य या तत्वाचे आद्य प्रवर्तक कोण होते? काय? कायद्याचे राज्य या तत्वाचे आद्य प्रवर्तक कोण होते? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1, सर एडवर्ड कोक होते. लक्षात ठेवा, सर एडवर्ड कोक होते. भारत हे संघराज्य आहे, यास खालीलपैकी कोणतं तत्व आधार देत नाही? यास कोणतं तत्व आधार देत नाही? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1, एक राज्यघटना हे आधार देत नाही, एक राज्यघटना. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, अमेरिका या देशाकडून स्वीकारलेला आहे. कोणत्या? अमेरिका. खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचं कोणतं वैशिष्ट्य आहे? तर बघा, भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे. हे काय वैशिष्ट्य आपल्या भारतीय राज्यघटनेचं? कोणतं आहे बघा, भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधारावर घेतलेला आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2, अमेरिका. ऑप्शन क्रमांक 2, अमेरिका. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेल्या न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार अमेरिकाच्या संविधानाच्या आधारावर घेतलेला आहे. संघराज्य सरकारमध्ये टिंबटिंब. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक, राज्य व केंद्रामध्ये अधिकार विभाजित आहेत. लक्षात ठेवा, राज्य आणि केंद्रामध्ये अधिकार विभाजित आहेत. भारतीय न्यायपालिकेची वैशिष्ट्ये कोणती? भारतीय न्यायपालिकेची वैशिष्ट्ये कोणती आहेत? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1, एकेरी व एकात्मक न्यायपालिका.
सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असतं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 द्विगृही पद्धतीचं काय असतं? विधिमंडळ असतं द्विगृही. संघीय शासन व्यवस्थेमध्ये काय केलेलं असतं? संघीय शासन व्यवस्थेमध्ये काय केलेलं असतं? तर सत्तेचं केंद्रीयकरण केलेलं असतं. लक्षात ठेवा, सत्तेचं केंद्रीयकरण केलेलं असतं. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे जे काही शब्द आहेत हे कोणत्या राज्यघटनेमधून घेण्यात आले आहेत? तर हे बघा अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा, अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहेत. कोणते? आम्ही लोक. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 न्यायाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. कशाचा? न्यायाचा. पुढचा प्रश्न आहे, आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि टिंबटिंब यांचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 पूजा. खालीलपैकी कोणाचे भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं वर्णन केलं जातं? तर उद्देश पत्रिका. ऑप्शन क्रमांक 3 उद्देश पत्रिका. भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय हे उद्दिष्ट टिंबटिंब यातून व्यक्त होतं. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे. लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेचं आर्थिक न्याय हे उद्दिष्ट प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे यातून काय होतं? व्यक्त होतं.